नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. ठाण्यातील प्रवाशांच्या जीवावर मोबाईल चोरटे मजा मारतायत असं म्हटलं तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही. पण प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे मोबाईल चोरट्यांचं नशीब फळफळलेलं पाहायला मिळतंय. ठाणे ते दिवा ऐरोली या प्रवासादरम्यान खिसा कापण्याचा नाही तर मोबाईल चोरीच्या सर्वाधिक घटना घडलेल्या आहेत. याविषयीची आकडेवारी ही सुद्धा अतिशय धक्कादायक आहे. ही आकडेवारी पाहिली तर प्रवाशांचा निष्काळजीपणा समोर येतो. या रेल्वे मार्गावर सर्वाधिक मोबाईल चोरी गेल्याचं समोर आलेलं आहे. तेव्हा सावध रहा आणि आपला मोबाईल वाचवा असं म्हटलं जात आहे. निष्काळजीपणावर चोरटे मजा मारताना पाहायला मिळत आहेत. ठाणे ते आसपासच्या परिसरामध्ये जवळपास 3 वर्षात 4000 मोबाईलची चोरी गेल्याचं समोर आलंय. रेल्वे स्थानक परिसरातील चोरट्यांचा सुळसुळाट आणि प्रवाशांचा निष्काळजीपणा यामुळे मोबाईल चोरीच्या घटना समोर येत आहेत. तर यापैकी फक्त 1494 प्रकरणाचा उलगडा करणं पोलिसांना शक्य झालेलं आहे. खासगी बस, टीएमटी, रिक्षा यामध्ये प्रवाशांना लक्ष केलं जात आहे. प्रवाशांचे मोबाईल गर्दीचा फायदा घेऊन लांबवण्यात येतात. अनेक प्रवासी हे आपल्या मागील खिशामध्ये मोबाईल ठेवतात किंवा मग हातात घेतात आणि अशा वेळेस चोरटे फायदा घेतात आणि मोबाईल घेऊन पसार होतात. आता पाहूया बातमी बोरिवली येथून. बोरिवलीमध्ये घराच्या छतावर चढून घरात घुसून चोरी करण्यात आलेली आहे आणि लाखोचे दागिने चोरी करणाऱ्या एका भामट्या चोराला अखेर पोलिसांनी इंगा दाखवत अटक केली आहे. टेरेसवरून घरात घुसत तब्बल 7 लाखांचे दागिने चोरी करणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीनं बेड्या ठोकल्यात. सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी त्या चोराच्या मुसक्या आवळल्यात आणि त्याच्याकडून 140 ग्रॅमचे दागिने जप्त केलेत. हरिओम उर्फ भडकू शिवकुमार विश्वकर्मा वयवर्ष 30 असं या आरोपीचं नाव असून बोरिवली पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता अधिक तपास पोलीस करीत आहेत. आता बातमी भोपाळ येथून. आयकर विभागाच्या टीमला भोपाळच्या रातीबंद क्षेत्रामध्ये मेंढोराच्या जंगलात बेवारस स्थितीत एक क्रेटा गाडी सापडली आणि यामध्ये 2 बॅगा आणि 52 किलो सोनं होतं. सोबतच 10 कोटींची कॅश इथे जप्त करण्यात आली आहे. ज्या कारमध्ये सोनं आणि कॅश सापडली ती गाडी चेतन सिंग गौर नावाच्या एका माणसाची आहे. तो ग्वालियरच्या लक्कडखाना भागात राहतो. चेतनचे वडील प्रताप सिंग सेंट्रल बँकेच्या मागे एका कोठीत राहतात. त्यांचं भाड्याचं दुकान सुद्धा आहे. चेतनचा भोपाळमध्ये पेट्रोल पंप असल्याचंही सांगितलं जात आहे. तो 4 वर्षांपासून भोपाळमध्ये राहतोय. चेतन सिटी सेंटरमध्ये भाऊ मोनीसह वॉटर प्युरिफायर एजन्सी सुद्धा चालवायचा. चर्चा अशी आहे की चेतनला अलीकडेच एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि आयकर विभागानं ज्या माजी आरटीओ कॉन्स्टेबलच्या घरावर छापेमारीची कारवाई केली त्याचं नाव सौरभ शर्मा आहे. तो आरटीओ मध्ये आरक्षक पदावर होता. वडिलांच्या मृत्यूनंतर आरटीओ मध्ये अनुकंपा तत्वावर त्याला नोकरी लावली आणि अवघ्या 8 वर्षांच्या कालावधीत त्यानं मोठ्या प्रमाणात यातून काळी कमाई केली. काही वर्षातच त्यानं VRS सुद्धा घेतली. सौरभचा संबंध अनेक मोठे अधिकारी आणि मंत्र्यांशी सुद्धा आहे असं म्हटलं जात आहे. सौरभ मूळचा ग्वालियरचा. त्याचं भोपाळच्या आरेरा कॉलनीमध्ये सुद्धा मोठं घर आहे. सध्या तो कुटुंबासोबत दुबईमध्ये आहे. त्याच्या घरातून 234 किलो चांदी सुद्धा मिळालेली आहे, ज्याची किंमत 2 कोटी 10 लाख रुपये इतकी आहे. आयकर विभागाच्या टीमला 17 ब्रँडेड घड्याळ, 15 लाखांची लेडीज पर्स, 2 कपाटात पैसे मिळालेले आहेत. यामध्ये 11 लाखांची हिऱ्याची अंगठी आणि 2.5 कोटी रुपये कॅश सुद्धा आहे. याचा आता पुढील तपास सुरू आहे. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. बातमी मुंबईहून. नवीन वर्षाच्या आगमनास काही दिवसच आता बाकी राहिलेले आहेत. तरुणाई नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नेहमीच उत्सुक असते आणि यामुळेच 31 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात मद्याची विक्री सुद्धा होत असते. तसेच अनेक ठिकाणी ड्रग्ज सुद्धा विकले जातात. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ नियंत्रण विभाग म्हणजेच एनसीबी विभाग सक्रिय झाला आणि एनसीबीनं मुंबईत मोठी कारवाई करीत 5 कोटी 20 लाखांचे ड्रग्ज जप्त केलेले आहे. 2 कारवाईमध्ये हे ड्रग्ज जप्त करण्यात आलेत. एनसीबीनं दुसऱ्या कारवाईमध्ये मुंबई विमानतळावर थायलंड मधून भारतात येणारे ड्रग्ज पकडले. त्या तस्करीत मोठे रॅकेट असल्याचं उघडकीस आलेलं आहे. थायलंड मधून बँकॉक आणि नंतर मुंबईत आलेले ड्रग्जचे पार्सल एनसीबीनं ताब्यात घेतलेलं आहे, ज्यातून 13 किलो हायब्रिड स्ट्रेन गांजा सापडलेला आहे. या गांजाची तस्करी करण्यात कोल्हापूर मधली एक व्यक्ती असल्याचं समोर आलंय. या संशयित व्यक्तीला एनसीबीनं अटक केली आहे.
दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये 15 कोटी 20 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहेत. आणि आता पुढील तपास. रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण लढाई सुरू आहे. युक्रेननं रशियावर एक मोठा हल्ला केला. युक्रेनकडून रशियन शहरावर सतत बॉम्ब हल्ले सुद्धा सुरू आहेत. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर युक्रेननं रशियावर मोठे हल्ले सुरू केले आहेत. यात घातक मिसाईलचा सुद्धा वापर होतोय. शनिवारी युक्रेननं रशियावर 9/11 सारखा भीषण हल्ला केला. युक्रेनी सैन्यानं कझानमधनं 6 इमारतींवर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यानंतर कझानमध्ये एकच गडबड गोंधळ सुरू झाला. या हल्ल्यानंतर इमारती रिकाम्या करण्यात आल्या, शाळा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. त्या हल्ल्यानंतर बचाव कार्य सुरू असताना आणखी एक हल्ला झाला. कझान एअरपोर्ट सुद्धा यामुळे बंद करण्यात आलेला आहे. युक्रेनी सैन्यानं 8 ड्रोन्सनी या 6 इमारतींना लक्ष्य केलंय. सतत सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे रशियन नागरिकांना अंडरग्राउंड शेल्टर्स मध्ये आसरा घ्यावा लागतोय. कझान शहराच्या महापौरांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्यास सांगितलेलं आहे. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या.